Hello friends, welcome back to my channel. Today we are going to see activity number 13 of bridge course and it's for standard 8. Okay, now let us see learning outcomes competency statements. पहा बाळांनो, तर तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीमधून काय शिकायचं आहे, तर एखाद्या पुस्तकाचं तुम्ही वाचलेल्या एखाद्या पुस्तकाचं पुनरावलोकन कसं करायचं हे या ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला शिकायस मिळणार आहे बाळांनो. ओके, पहा मग इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स ते काही आपल्याला पाहण्याची गरज नाही आहे. ओके, नाव लेट अस सी इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. तर मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सूचना दिल्या गेल्या आहेत ते आपण पाहूयात. गिव्ह रिस्पॉन्स रिगार्डिंग द स्टोरी दे लाईक द मोस्ट. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जी स्टोरी जास्तीत जास्त आवडत असेल तर तिच्याविषयी तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा आहे त्या स्टोरीला अनुसरून. त्यानंतर डिस्कस अँड फिलअप द इन्फॉर्मेशन इन द शीट ऑफ पेपर. आणि एका पेपरावर तुम्हाला त्या स्टोरीविषयी डिस्कस करायचं आहे आणि काही इन्फॉर्मेशन काही माहिती फिलअप करायची भरावायची तिथं. त्यानंतर रिवाइज अँड सी इफ देअर आर सम मोर पॉईंट्स यू माईट वॉन्ट टू ॲड. आणि त्याचबरोबर ते रिवाइज केल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल काही अजून पॉईंट्स त्यात आपण टाकायला पाहिजेत तर तुम्ही ते ॲड करू शकतात बाळांनो. चेक फॉर स्पेलिंग एरर्स अँड पंक्च्युएशन एरर्स. आणि त्याचबरोबर त्या पेपर शीटवर लिहिताना तुम्हाला तुमच्या स्पेलिंगसुद्धा चेक करायच्या आहेत. स्पेलिंगमधल्या चुका पाहायच्या आहेत, कोणत्या कोणत्या चुका केल्या आहेत तुम्ही स्पेलिंग लिहिताना. आणि त्याचबरोबर पंक्च्युएशन एरर, पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला माहिती बाळांनो, तर ते देताना तुम्ही काही चुका केल्या आहेत का ते सुद्धा तुम्हाला तपासायचं आहे, चेक करायचं आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी. लर्न द पॉईंट्स इन्वॉल्ड इन रायटिंग अ बुक रिव्ह्यू. पहा मग काय म्हटलं आहे त्यांनी लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये, तर काही पॉईंट्स काही मुद्दे ज्या बुक रिव्ह्यूमध्ये इन्व्हॉल्व केले गेले आहेत तर त्यांच्याविषयी तुम्हाला शिकायचं आहे बाळांनो. एनहान्स टू डेव्हलप थिंकिंग स्किल्स. तर या बुक रिव्ह्यूमुळे काय होणार आहे, तर तुमचं जे विचार कौशल्य आहे, थिंकिंग स्किल आहे ते डेव्हलप होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहूयात काय ॲक्टिव्हिटी दिली गेली ते. पहा सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो, एक डेमो म्हणून त्यांनी दिलेली. पहा टीचर यू ऑल लव स्टोरीज राईट, विच स्टोरीज डू यू लाईक द मोस्ट. टीचर म्हणते मुलांना विद्यार्थ्यांना की तुम्ही सगळ्यांना स्टोरी आवडते की नाही, गोष्टी आवडतात की नाही, बरोबर. तर विच स्टोरीज डू यू लाईक द मोस्ट, तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या आवडीची गोष्ट कोणती आहे. स्टुडंट्स गिव्ह रँडम आन्सर्स. आणि मग टीचरने विचारलेल्या ह्या प्रश्नावर मुलं नेहमीप्रमाणे उत्तरं देतील. टीचर परत विचारतायत. टीचर सेड सिन्स यू लाईक स्टोरीज सो मच. आत्तापर्यंत अजूनपर्यंत तुम्हाला स्टोरीज खूप आवडतात. टुडे वी विल राईट अ शॉर्ट रिव्ह्यू अबाउट अ स्टोरी. आणि आज आपण काय लिहिणार आहोत म्हणे, तर एका स्टोरीविषयी रिव्ह्यू लिहिणार आहोत, शॉर्ट रिव्ह्यू थोडक्यात असा. व्हाईल टीचर्स स्टुडंट्स देन वी रीड अ स्टोरी देअर आर मेनी थिंग्स दॅट गो इन टू इट्स क्रिएशन. आता विद्यार्थ्यांना म्हणते टीचर की व्हेन वी रीड अ स्टोरी, जेव्हा आपण स्टोरी वाचतो, एखादी गोष्ट वाचतो, देअर आर मेनी थिंग्स, तिथं भरपूर अशा गोष्टी असतात, दॅट गो इन टू इट्स क्रिएशन, म्हणजे ती गोष्ट बनण्यासाठी भरपूर गोष्टी कारणीभूत असतात. देअर आर थिंग्स लाईक कॅरेक्टर्स. पहा प्रत्येक स्टोरीमध्ये कॅरेक्टर्स असतात, म्हणजे पात्र असतातच. ऑथर म्हणजे त्या गोष्टीचा लेखक, म्हणजे ती गोष्ट कोणाहीकडनं एखाद्या लेखकाकडनं ती लिहिली गेलेली असते. लँग्वेज, त्याचबरोबर त्या स्टोरीची लँग्वेज कोणती आहे, इंग्लिश, हिंदी, मराठी, उर्दू, म्हणजे भरपूर अशा लँग्वेजमधून स्टोरीज लिहिल्या जातात. तर लँग्वेज हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे तिथं. एक्सेट्रा. आय हॅव प्रिपेअर्ड अ टेबल ऑफ दीज पॉईंट्स. मग टीचर म्हणतायत की ह्या सगळ्या पॉईंट्सचा मी एक टेबल तयार केला आहे. टीचर डिस्ट्रीब्यूट्स द शीट ऑफ पेपर. आणि आता टीचर काय करतायत, तर ते पेपर डिस्ट्रीब्यूट करतायत, वर्गात वाटतायत. टीचर ड्रॉज द टेबल विथ नेम ऑफ द स्टोरी, कॅरेक्टर्स, ऑथर अँड समरी ऑन द बोर्ड. आता टीचर काय करतायत, त्यांनी एक टेबल ड्रॉ केला आहे बोर्डवर आणि त्या टेबलमध्ये त्यांनी एक एक पॉईंटला नाव दिलं आहे, जसं नेम ऑफ द स्टोरी, त्या स्टोरीचं नाव, कॅरेक्टर्स ते त्या स्टोरीमधले पात्र, ऑथर त्या स्टोरीचा लेखक, अँड समरी म्हणजे त्या स्टोरीचा सारांश.
हे वेगळे मुद्दे वेगळे पॉईंट्स त्या टेबलमध्ये ॲड केलेत. त्यानंतर टीचर सेड टुडे वी विल राईट अ रिव्ह्यू अबाउट युअर फेवरेट स्टोरी द हेअर अँड द टॉर्टॉईस. पहा मग टीचर म्हणतायत की आज आपण कोणत्या स्टोरीचा रिव्ह्यू घेणार आहोत, तर तुमची फेवरेट स्टोरी, तुमची आवडती स्टोरी ती आहे द हेअर अँड द टॉर्टॉईस, ससा आणि कासव. सो लेट्स स्टार्ट विथ द नेम ऑफ द स्टोरी. म्हणून मग टीचर म्हणतायत की आपण आता त्या स्टोरीच्या नावाने सुरुवात करूयात. स्टुडंट्स आन्सर. मग आता मुलं उत्तरं देत आहेत. मुलांना माहिती की स्टोरीचं नाव काय आहे, द हेअर अँड द टॉर्टॉईस. तर ह्या नेम ऑफ द स्टोरीमध्ये लिहिलं जाईल द हेअर अँड द टॉर्टॉईस. त्यानंतर टीचर सेड हू रोट द स्टोरी. आता पहा टीचरांनी पुढचा प्रश्न विचारला आहे, पुढचा क्वेश्चन विचारला आहे की ही स्टोरी कोणी लिहिली. तर मुलांना जे काही माहिती असेल त्यानुसार मुलं आन्सर देतील इथे. त्यानंतर जर तुम्हाला त्याचा ऑथर करेक्ट माहिती आहे तर त्या ऑथरचं नाव तिथं टीचर लिहितील. आणि जर तुम्हाला त्या स्टोरीचा ऑथर माहिती नसेल, लेखक माहिती नसेल, तर अननोन असं त्या टेबलमध्ये लिहिलं जाईल बाळांनो. इफ द ऑथर इज नॉट नोन टू यू देन यू कॅन राईट अननोन. म्हणजे तुम्हाला ऑथर माहिती नसेल, लेखक माहिती नसेल, तर तुम्ही त्या पॉईंटच्या खाली लिहायचं आहे अननोन. ऑथर ह्या पॉईंटच्या खाली अननोन असं लिहायचं आहे. त्यानंतर टीचर टेल द नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स इन्वॉल्ड. आता टीचर पुढचा प्रश्न विचारतायत की ह्या स्टोरीमध्ये जे जे काही कॅरेक्टर्स आहेत, जे जे पात्र इन्वॉल्व आहेत, समाविष्ट केले गेलेत, त्यांची नावं सांगायची. फॉर एक्झाम्पल हेअर म्हणजे ससा, त्याचबरोबर टॉर्टॉईज म्हणजे कासव. अशा पद्धतीने अजून कोणती कोणती पात्र आहेत त्यांची नावं तुम्हाला तिथं सांगता येतील. तशा पद्धतीने स्टुडंट्स तिथं आन्सर देतील. टीचर सेड इज द लँग्वेज इझी टू अंडरस्टँड सुटेबल फॉर किड्स. तर त्या स्टोरीची लँग्वेज आहे, जी भाषा आहे ती इझी आहे का, सोपी का, टू अंडरस्टँड मीन्स समजायला. तुम्हाला ती लँग्वेज खूप सोप्या पद्धतीने ती स्टोरी तुम्हाला समजली का, सुटेबल फॉर किड्स लहान मुलांसाठी ती योग्य आहे का. तर स्टुडंट त्या क्वेश्चनवर आन्सर देतील. हो असेल तर हो, ते इझिली समजून घेत असतील ती स्टोरी तर ते यस म्हणतील तिथं, किंवा नो. टीचर सेड व्हॉट द स्टोरी अबाउट. व्हॉट्स द स्टोरी अबाउट म्हणजे काय, तर ही स्टोरी कशाविषयी आहे. तर इथं स्टुडंट्स आन्सर देतील त्यांच्या विचार सरणीनुसार की ही स्टोरी कशाविषयी होती. ॲक्च्युली ससा आणि कासवाची त्यांची शर्यत होती, तिथं रेस होती. त्यानंतर त्यातून त्यांना कोणती गोष्ट शिकायला मिळाली, कोणतं नीतिमूल्य पाहायला मिळालं, अशा पद्धतीने स्टुडंट्स आन्सर देतील. टीचर ग्रेट, सो हिअर इज अवर रिव्ह्यू अबाउट द स्टोरी द हेअर अँड द टॉर्टॉईस. तर अशा पद्धतीने टीचरांनी काय केलं, तर एका स्टोरीचा रिव्ह्यू मुलांना या एका उदाहरणादाखल त्यांनी करून दाखवला आहे. ओके टीचर, नाव कॉपी द रिव्ह्यू इन युअर शीट ऑफ पेपर. आणि टीचरांनी काय सांगितले, तर आता हे बोर्डवर जे लिहिलं गेलं आहे त्या स्टोरीच्या रिव्ह्यूविषयी ते तुम्ही कॉपी करायचं आहे, ते तुमच्या नोटबुकमध्ये किंवा त्या पेपरवर लिहून घ्यायचं आहे. प्रॅक्टिस, टीचर आस्क टू राईट अ रिव्ह्यू अबाउट अ स्टोरी ऑफ स्टुडंट्स चॉईस युझिंग सेम पॉईंट्स गिवन. आता टीचर काय करणार आहेत, काय सांगतायत टीचर, की अशाच पद्धतीने अजून तुम्हाला एखाद दुसरी स्टोरी आवडत असेल त्याच्याविषयीचा रिव्ह्यू तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार ती स्टोरी घेऊन लिहायचं आहे बाळांनो. आणि सेम पॉईंट्स घ्यायचे जे टीचरांनी घेतलेत. शेअर इट विथ अदर ग्रुप्स. आणि त्याचबरोबर काय करायचं आहे तुम्हाला, ते स्टोरीला रिवाइज अँड एडिट, त्याचबरोबर शेअर इट विथ अवर ग्रुप्स. आणि अदर ग्रुप्समध्ये ती शेअर करायचे आहेत ते पॉईंट्स. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑर रिइन्फोर्समेंट. पहा मग इथं काय करायचं आहे, ट्राय टू राईट ऑल द पॉईंट्स इन अ पॅरेग्राफ. आता हे जे काही सगळे पॉईंट्स दिले गेले आहेत, तर ह्या पॉईंट्सच्या अनुषंगाने बाळांनो तुम्हाला एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे. ट्राय टू राईट अ रिव्ह्यू अबाउट युअर फेवरेट मूवी. आणि कशाविषयी लिहायचं आहे तुम्हाला, तर तुमची आवडती जी काही मूवी असेल, फिल्म असेल, त्या चित्रपटाचा रिव्ह्यू तुम्हाला इथं लिहायचं आहे बाळांनो. इव्हॅल्युएशन, राईट अ रिव्ह्यू अबाउट अ स्टोरी ऑफ युअर चॉईस. पहा मग इथं काय म्हटलं आहे की तुमच्या चॉईसची स्टोरी घेऊन तुम्हाला
टीचरांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितले कोणते कोणते पॉईंट्स घ्यायचे आहेत बाळांनो, तर ते पॉईंट्स घेऊन तुमची आवडती स्टोरी जी काही असेल तिचे रिव्ह्यू तुम्हाला इथं लिहायचे आहेत बाळांनो. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एका स्टोरीचा रिव्ह्यू पाहणार आहोत. तर तुम्हाला ते एक ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी सांगितली, ती आपण पाहूयात. राईट अ रिव्ह्यू अबाउट अ स्टोरी ऑफ युअर चॉईस. तुमच्या आवडीची एक स्टोरी घेऊन तुम्हाला त्याचं पुनरावलोकन करायचं आहे, रिव्ह्यू घ्यायचा आहे. ओके, नाव लेट अस सी नेम ऑफ द स्टोरी. पहा, मग आपण स्टोरी घेतली आहे द लायन अँड द माऊस. कॅरेक्टर्स कोण कोण आहेत त्यातले? लायन, माऊस अँड हंटर्स, जे शिकार करतात. त्यानंतर त्याचे ऑथर कोण आहेत? तर ऑथर अननोन आहे बाळांनो, ऑथरचं नाव नाही माहिती. पण ॲक्च्युली ज्या इसाप नीती म्हणून मधल्या ज्या स्टोरीज असतात त्यातून ही एक स्टोरी आहे, फ्रॉम एन्शंट ग्रीस. ओके, रनिंग टाईम म्हणजे किती वेळ चालते ही स्टोरी किंवा किती वेळ लागतो स्टोरी सांगण्यास किंवा ऐकण्यास, तर तो आहे 3 to 4 minutes. 3-4 मिनिटात ती होते. आणि त्याची समरी पाहूयात आपण. The lion was asleep in the middle of the jungle and a mouse runs over his paw by accident. The lion wakes up when he feels the mouse on his paw and threatens to eat the mouse. The mouse begs for his life, saying that if the lion will free him, the mouse will return the favor one day. The lion laughs at the idea that the mouse will be able to do something for him, but decides to let him go. Some time passes, and the mouse hears the lion roaring in the jungle. The mouse goes to see what has happened and finds the lion trapped in a net. The mouse sets to work, chewing through the net, and is able to free the lion. तर अशा पद्धतीने ही पूर्ण अशा त्या स्टोरीची समरी आहे बाळांनो. तर तुम्हाला हे जे काही ॲक्टिव्हिटीज दिल्या जात आहेत ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहावे सांगितलं जात आहे. तर तुम्ही हे आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकतात. ओके, थँक्यू.